नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजचा जो विषय आहे तो लाडक्या बहिणीची ई-KYC झाली आहे का याविषयी आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तरी आपणास विनंती आहे की ज्यांची ई-KYC झालेली आहे त्यांना काळजी करण्याचं काही कारण नाही आहे। तसा ई-KYC यशस्वीरित्या किंवा मग सक्सेसफुल अपलोड झालेली आहे असा मेसेज आपल्याकडे आला असेल, तो मेसेज जतन करून ठेवायचा आहे आणि तो कोणाकडे तरी शेअर करून ठेवायचा आहे, त्याची नोंद ठेवायची आहे किंवा मग त्याची एक कॉपी काढून आपल्याकडे ठेवायची आहे, जेणेकरून जर मागे पुढे जर काही प्रॉब्लेम जर आला तर त्याविषयी आपणाला काही आक्षेप घ्यायचा जर असेल तर आपण घेऊ शकतो। त्याचबरोबर ज्या बहिणींची KYC झालेली नाही आहे त्यांनी आपल्या मोबाईलद्वारे सुद्धा आपली ई-KYC आपण करू शकतो। बऱ्याचशा बहिणी अशा आहेत की ज्यांची ई-KYC आणखी होत नाही आहे, त्याच्या मागचे कारण तसेच आहे। सर्वात महत्त्वाचं किंवा मग जी योजना ज्या महिलांच्या नावे सुरू आहे त्यांचा आधार कार्ड हे त्यांच्या मोबाईल नंबरला अटॅच नाही आहे किंवा मग जॉईन नाही आहे, त्याच्यामुळे OTP येत नाही आहे आणि OTP न आल्यामुळे समोरची जी प्रोसेस आहे तर ती थांबत आहे। त्या व्यतिरिक्त ज्या महिलांना ही योजना लागू आहे त्या महिलांच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड व त्या आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर हे सुद्धा पाहिजे आहे। कारण आधी तुमचा आधार कार्ड, तुमचा मोबाईल नंबर जो तुमच्या आधार कार्डला लिंक आहे तो, आणि नंतर तुमच्या वडिलांचा किंवा मग तुमच्या पतींचा आधार कार्ड व त्याचबरोबर त्यांना लिंक असलेला मोबाईल नंबर, हे दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे। तुमचा आधार कार्ड आणि लिंक असलेला मोबाईल नंबर आणि तुमच्या पतीचा किंवा मग वडिलांचा आधार कार्ड व त्यांना लिंक असलेला मोबाईल नंबर, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे। कारण यावरच सर्व समोरची प्रोसेस डिपेंड आहे। याच्यावर OTP येतो, तो OTP आपल्याला टाकावा लागते, त्यानंतर समोरची प्रोसेस होते। त्यानंतर शेवटी जे क्वेश्चन्स विचारले जातात, जे प्रश्न विचारले जातात ते दोन प्रकारचे क्वेश्चन्स आहेत। एक, आपली कोणी शासकीय किंवा मग कोणी रिटायर्ड असे शासकीय कर्मचारी कोणी आपल्या घरामध्ये आहे का। जेव्हा तुम्ही त्या पेजला व्हिजिट करसाल तेव्हा ते प्रश्न बरोबर व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे। आणि त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न येतो तो सुद्धा आपल्या घरामध्ये किती जण याचा लाभ घेत आहे तर याची सुद्धा संख्या तिथे दिलेली आहे। तर या दोन्ही प्रश्नांचे उत्तर हो म्हणूनच द्यायचे आहे। तर मी पुन्हा एकदा आपल्याला रिमाइंड करून देतो की आपल्याला ई-KYC करताना काय करायचे आहे। सर्वात आधी ज्याच्या नावे ही योजना सुरू आहे त्यांचे आधार कार्ड सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि अपडेटेड पाहिजे। त्याचबरोबर त्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावर OTP येणार आहे आणि तो OTP आपल्याला ही प्रोसेसमध्ये कामी येणार आहे। त्यानंतर समोर गेल्याच्या नंतर आपल्याला OTP एकदा आली, तो OTP आपण आपल्या आधार कार्डवर त्याचा टाकला, त्यानंतर आपल्या वडिलांचे किंवा मग आपल्या पतींचे आधार कार्ड आवश्यक आहे। आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर तोच मोबाईल नंबर जो तुमच्या पतीच्या किंवा मग तुमच्या वडिलांच्या आधार कार्डला लिंक आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्या मोबाईल नंबर नंतर मग OTP येईल, ती दुसरी OTP झाली, ती दुसरी OTP त्याच्यामध्ये एंटर करायची आहे आणि तेव्हा प्रोसेसमध्ये समोर जायचं आहे। हे सर्व महत्त्वाची गोष्ट झाल्याच्या नंतर समोर तुमच्याकडे दोन विंडो ओपन होईल, त्या दोन विंडो ओपन मध्ये दोन प्रश्न विचारले जातील, तर दोन्ही प्रश्नांचे उत्तर होय म्हणून द्यायचे आहे, नाही म्हणून त्यांचे उत्तर द्यायचे नाही। ते इथे बऱ्याचशा महिलांचे किंवा मग जे अर्ज करत आहे त्यांची थोडीशी तारांबळ उडत आहे, तर इथे दोन्ही प्रश्नांना होय असं उत्तर द्यायचं आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ही आपल्या दिवाळीपूर्वी ही एक आनंदाची बातमी आहे महिला वर्गांसाठी की दिवाळीपूर्वी शासन, महाराष्ट्र शासन भाऊबीज म्हणून एकंदरीत 2 हप्त्यांचे पैसे आपल्या खात्यांमध्ये जमा करणार आहे। त्याच्यामुळे ई-KYC हे खूप महत्त्वाचं आहे। शासनातर्फे, त्यांच्या कर्मचाऱ्यांतर्फे किंवा मग त्यांच्या काही नेत्यांतर्फे अशा प्रकारची व्हॉट्सअपला, कोणत्या यूट्यूब चॅनलला
तर त्यांचे अपग्रेडेशन चालू आहे, अपडेट देणं त्यांचं सुरू आहे. तर ई केवायसी शिवाय आपल्याला आपला येणारा हप्ता मिळणार नाही हे आपण गृहीत धरून चालायला हरकत नाही. ई केवायसी ही करणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या दिवाळीपूर्वी भाऊबीजेचे 2 महिने किंवा मग 2 हप्ते ऍट ए टाइम 3,000 रुपये जवळपास देणार आहेत अशी सूचना किंवा मग अशी चर्चा आपल्या शासन दरबारी आहे. तर होणारे नुकसान हे थोडेसे आपण टाळू शकतो किंवा मग आपली जे प्रोसेस आहे ती आपण लांबवू शकतो. याच्यासाठी आपण सतर्कतेनं थोडासा वेळात वेळ काढून आपण ही केवायसी पूर्ण आणि कंप्लीट करायची आहे. त्याच्यासाठी आता जरी ते पोर्टल थोडंसं बिझी असलं, एरर येऊन राहिलं असलं तरी आपण प्रयत्न करायचे आहे. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा OTP टाकून पाहायचे आहे. बऱ्याचदा तो आपण जिथे एंटर केलेला आहे ते आपल्याला बाहेर फेकते ते सॉफ्टवेअर आणि पुन्हा आपल्याला तीच प्रोसेस पुन्हा करावं लागते. ते थोडंसं कंटाळवाणं वाटते, परंतु ही प्रोसेस पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला प्रयत्न करतच राहायचे आहे. सकाळी 6च्या नंतर किंवा मग 5च्या नंतर, 5 पासून तर 8-9 वाजेपर्यंत आपण ते प्रयत्न करू शकतो. जर समजा साईट जर बिझी येत असेल तर, किंवा मग त्याच्यानंतर 12च्या नंतर, रात्री 12च्या नंतर आपण ती प्रोसेस करू शकतो. तरी बरीचशी रश कमी झालेली आहे. 3दा 4दा प्रयत्न जर केले तर तुमचा OTP येते, OTP घेतल्या जाते आणि तुमची ई केवायसी सक्सेसफुल झाली असा मेसेज सुद्धा तुम्हाला येईल. तर याच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट माझ्या महिला भगिनींना हेच सांगायचं आहे की आपला आधार कार्ड नंबर मोबाईलशी लिंक असला पाहिजे. आपल्या वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबरशी लिंक असला पाहिजे मोबाईल नंबर, आणि हे दोन्ही मोबाईल नंबर आपल्याकडे असले पाहिजे जेव्हा आपण ई केवायसी करू. आणि दोन्ही प्रश्नांचे उत्तर होय म्हणून द्यायचे आहे. आणि दिवाळीपूर्वी शासन आपल्याला जी भाऊबीज देणार आहे तर ती आपल्या खात्यामध्ये जमा होऊ शकते. तर ठीक आहे मित्रांनो, आतापर्यंत जेवढी माहिती सांगितलेली आहे, ज्यांची ई केवायसी झालेली नाही आहे तर त्यांनी आटोक्याचे प्रयत्न करायचे आहे आणि आपली ई केवायसी थोड्या काही दिवसामध्येच आपली कंप्लीट करून घ्यायची आहे. तसंच दिवाळीपूर्वी येणारी भाऊबीज आपण आपल्या अकाउंटमध्ये जमा करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर आजच्यासाठी एवढंच. जाता जाता एकच रिक्वेस्ट करील, एकच विनंती करील की माझं चॅनल किंवा मग हे चॅनल कृषी कट्टा या नावाने प्रोड्यूस केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्या कृषी संबंधित आणि किंवा मग शेतकऱ्याच्या हितासंबंधित किंवा मग आपल्या लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात जे काही शासन निर्णय राहतील किंवा मग आपल्या शेतकऱ्यांच्या बहिणींच्या हिताचे जे काही निर्णय राहतील तर ते आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. तर याच्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सबस्क्रिप्शन बिलकुल विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक सुद्धा करा, जेणेकरून येणारे व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर व त्वरित मिळेल. जेणेकरून शासन दरबारी कोणते निर्णय घेण्यात आलेले आहे, आपण काय करायला पाहिजे त्याविषयी माहिती आपल्याला शेतकरी मित्र. ठीक आहे. आता जाता जाता पुन्हा एकच रिक्वेस्ट करील, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ठीक आहे मित्र, थांबतो. थँक्यू.